हाय फ्रेंड्स, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सॉरी का जरा चुकलं माझ्याकडनं. बाकी काय चाललंय तुमचं? सकाळ झालीच असेल, आमची तर कधीच झालेली आहे आज. आणि आमच्या घरी आज येणार आहे पाहुणी, तर त्यामुळे मी आज खूप छान छान बेत केलेला आहे. म्हणजे पाहुण्यांसाठी केलेला आहे. ते पाहुणे नाही आहेत, माझे गुरु आहेत. आणि मी त्यांच्यासाठी आज खूप छान असं बेत केलेला आहे. व्हेज पुलाव केला आहे. आणि आता बघा मी देवाला निवद दाखवणार आहे, तेव्हा आता मी काढत आहे. बघा कसं काय झालंय आज आमचा बेत, नक्की सांगा मला. कमेंट तर तुम्ही करणारच, पण प्लीज. हां, आणि जे म्हणजे काल जो मी व्हिडिओ टाकला तो असा आमचा एक विषय होता. तो काय म्हणजे एकदम असं खोलचा विषय नव्हता. जे आहे ते खरं सांगितलंय मी. आणि माझ्या मिस्टरांनी जे सांगितलं सोन्याबद्दल, तर तेच सगळं खोटं आहे. माझ्याकडे काही नाही, मी खरं ते सत्य सांगायचं. मी स्वामी समर्थांची पूजा करते, त्यामुळे मी काय खोटं सांगणार नाही. ते सगळं खोटं आहे. आणि काय आमच्याकडं काय एवढे डागडागिने होते, मी नाही म्हणत नाही, होते. पण ते माझ्या नशिबानं, मनात जेवढं माझ्या नशिबात होतं तेवढं होते. आणि ते माझ्याकडनं गेलेले आहेत. गेलेत म्हणजे मी माझ्या माणसाला वाचवले आहेत. आणि जे कोणी असे जे कमेंट करतात आहे ना, की दोघे खरं बोला, राजू दादांचा मी सांगते तुम्हाला, ते तर आमचे गाववाले आहेत अहो. म्हणजे आमचे गावात आम्ही आमचं जे गाव आहे ना, त्याच ते गावाचे आहेत. पण इथे शेजारी आमचे राहतात. पण कधी झुकून कधी त्यांनी आम्हाला विचारलं नाही की तुम्ही कसे आहेत देवकर. नाहीतर रस्त्यानं गेलं तर कधी बोलले नाहीत आमच्याबरोबर. का तर आमची परिस्थिती नाजूक आहे. आम्ही भाड्याच्या घरात राहतो, ते बंगल्यात राहतात. फरक आहे ना. ते बंगल्यात राहतात आणि आम्ही भाड्याच्या घरात राहतो. आणि राहायला गाडीचा मुद्दा, तर गाडी काय माझी नाही आहे, माझा मानलेला भाऊ आहे, त्याची गाडी आहे. आणि आम्ही एकत्र रोप करतो, त्यामुळे आम्ही त्यांच्या गाडी जातो. आणि पण तो गाडी काय त्याला ओमनी चालवता येत नाही, म्हणून माझे मिस्टर चालवतात. तर तो काल औषधं घेण्यासाठी उतरला होता, तेवढ्यात मी तो व्हिडिओ काढलेला आहे. आणि राहिला प्रश्न जे बोलणारी माणसं तर बोलतच राहणार आहे. चालणारी काय म्हणतात, कुत्री भोकायलाच असतात. पोसायला तर म्हणजे कुत्री भोकायलाच असतात, पण हत्तीनं लक्ष न देता पुढे चालतच राहायचं असतो. तर मी तोच केलेला आहे. आता मी काय ठरवलेलं आहे, कुणी कितीही बोला, मी लाईकसाठी काही करत नाही आहे. हां, जे काही करते आहे तो रिअल माझे व्हिडिओ आहेत. मी कोणाची कॉपी करून व्हिडिओ टाकत नाही आहे, किंवा ह्याच्यामध्ये मी दुसऱ्यांचे कंटेंट घेत नाही आहे कॉपी करून, की बाबा ह्यांनी असं केलं आहे म्हणून आपण तसं करायचं. तो एक काल मस्करीचा विषय होता, तो मी मस्करीत टाकला. म्हणजे मी माझ्या फॅमिलीला टाकला की बघा की आमच्या दोघांमध्ये वाद. आणि हां, आज 18 वर्ष म्हणजे एवढी माझ्या लग्नाला वर्ष झाली, 18 वर्ष पूर्ण झाली. आजपर्यंत आमच्यात तर कधी वाद झालेला नाही. आणि ना ते करतात ना मी तर करतेच त्यांच्याबरोबर, पण ते कधीच माझ्याशी वाद करत नाही. होतो, घर आहे, सगळ्या गोष्टी आहे, होत राहतात. तर अशा काही गोष्टी काल झालेल्या होत्या. तर मी आमच्या घरी जे पाहुणे येणार आहेत, जेव्हा ते येतील तर तेव्हा मी एक नक्की व्हिडिओ त्यांचा एक टाकणार आहे. आणि राहिला म्हणजे बघा, माणसं तर बोलतच असतात अहो. पण घरी कोण उपाशी असलं तर कोण आणून देत नाही की बाबा तू आज उपाशी आहे, की हे घे आमच्याकडनं. फक्त बोलायला माणसं असतात, पोसायला कोणच नसतो, हे मला माहिती आहे. कारण मी अनुभवलं या सगळ्या गोष्टी. म्हणजे माझे खूप मोठे म्हणजे खूप मोठी फॅमिली आहे आमची. नणंद आहे, दीर आहे, सगळे आहेत, मी म्हणत नाही. हां, काही गोष्टी आमच्याकडनंही चुकल्यात, काही गोष्टी त्यांच्याकडनंही चुकल्यात. आता ते नाही आम्हाला विचारत. तर ते बघा, प्रत्येकांच्या घरी काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. आता काय सगळे प्रॉब्लेम्स तर मी फेसबुकला किंवा नाही सांगू शकत. आणि सोशल मीडियावर काय भांडणं, माणसांच्या घरात किती भांडणं होतात, त्याला जास्त लाईक दिलेला जातो. पण चांगल्या प्रमाणे अगर जे कोणी व्हिडिओ टाकत असेल ना, त्याला नसतो लाईक, किंवा त्याला असं म्हणजे खालून पाडून बोलणार की तू स्वतःच्या गाडीत फिरते, स्वतःचे घर नाही. अहो नाही आहे, ते नाहीच आहे सांगणार. माझ्या नशिबात जेव्हा माझं घर होईल ना, तर मी खरंच सांगते, मी वासुक शांतीला सुद्धा माझ्या फेसबुकच्या फॅमिलीला इन्व्हिटेशन देणार आहे. असं नाही की हे बघा, माझं तर सक्का कोण नाही आहे. जे काही आहे ते सगळं तुम्हीच आहे. भाऊ म्हणा, बहीण म्हणून माझ्याकडे या, किंवा मला काही म्हणा. एक तर मला रोज कमेंट येतो आई, ते मला आई म्हणून का हाक मारतात मला नाही माहिती, पण त्यांचा नेहमी कमेंट असतो आई.
तर त्यांनी मला आई समजून माझ्या घरी येऊ द्या. ज्या दिवशी मी घर बांधीन ना, अख्खे मी दुनियाला नाही आमंत्रण देणार, पण माझ्या फेसबुकच्या फॅमिलीला आणि यूट्यूबच्या फॅमिलीला नक्की आमंत्रण देणार आहे, आणि इन्स्टाच्या पण फॅमिलीला मी माझं आमंत्रण टाकणार आहे. पण शक्यता तर आता होऊ शकत नाही, कारण माझी पोरगी आता 12वीला आहे. यावर्षी तिचं 12वी झालं की तिला मी पुढच्या वर्षी अकॅडमीमध्ये टाकणार आहे. तेव्हा मला खूप पैसे लागतील तिचं शिक्षणासाठी, कारण तिला पोलीस व्हायचं आहे. त्यामुळे मी म्हणलं की आत्ता नको घरांचा आपण आता विचार करायला, आपण घेऊ घर, पण दमादमानं घेणं. आणि मी भाड्याच्या घरात राहते, म्हणजे इथं मी भाडं भरते, म्हणजे हे पण घर माझंच आहे. जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत हे माझंच आहे. चला मित्रांनो, आज माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि फॉलोवर्सचा जो विषय आहे, तो फॉलोवर्स जे नवीन फॉलोवर्स जे माझे येत आहे, तर त्यांना माझ्यासाठी वेलकम आहे. आणि माझे व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. पण कमेंट करा कसे करा, ते चांगले करा. चला, धन्यवाद, बाय.